आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीत 2 दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अभियंता भवन शेगाव नाका येथे मोठ्या थाटात पार पडणार आहे. हे संमेलन राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्हा आणि सेवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून माननीय S.N. पठाण माजी कुलगुरू नागपूर, मार्गदर्शक म्हणून आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रकाशराव बोके उपस्थित राहणार आहे. 31 जानेवारी रोजी सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता उद्घाटन समारंभ पार पडेल. या दिवशी महिला संमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत आणि रात्री कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी सामुदायिक ज्ञान, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, त्यानंतर युवक संमेलन आणि संत साहित्य परिसंवाद होणार आहे. दुपारी समारोप समारंभ विविध मान्यवरांना जीवन गौरव, सेवा गौरव, साहित्य रत्न आणि युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी सामुदायिक प्रार्थनाने संमेलनाचा समारोप होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे हे संमेलन अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला अभियंता भवन शेगाव नाका या ठिकाणी राष्ट्रधर्म युवा मंच अमरावती जिल्ह्याच्या वतीने आम्ही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं 4थं राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या साहित्य संमेलनामध्ये 2 दिवस अनेक साहित्यिकांची, विचारवंतांची या ठिकाणी मांडीयाडी होणार आहे. याची सुरुवात पंचवटी चौकातून पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला वंदन करून सकाळी 9 वाजता 31 जानेवारीला सुरुवात होणार आहे. तिथून ग्रंथदिंडी निघेल आणि मग 11 वाजता अभियंता भवन या ठिकाणी उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर महिला संमेलन आहे, युवक संमेलन आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे साहित्यावर चिंतन होण्याकरिता परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे. या साहित्य संमेलनाचं आकर्षण म्हणून यावर्षी भास्करराव पेरे पाटील, ज्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना प्रेरित होऊन या ठिकाणी आदर्श ग्रामाची निर्मिती केली, अशा भास्करराव पेरे पाटील यांचं त्या ठिकाणी प्रकट मुलाखत होणार आहे. यासोबतच कवी संमेलन होणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी अनंत राऊत असतील किंवा नितीन देशमुख असतील, हे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. म्हणून आमची सर्व नागरिकांना विनंती राहील की येणाऱ्या 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला शनिवार रविवार आहे आणि या 2 दिवसांमध्ये या अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं हे साहित्य संमेलन आयोजित केलं आहे. त्याकरिता आपण सगळ्यांनी या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं अशी आयोजन समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो. अशा माहितीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.